चला, आज आपण या ठिकाणी अपूर्णांक हा घटक अतिशय बेसिक पासून अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकाचे प्रकार हे सुरुवातीला बघू, किंवा अपूर्णांक संख्या कशाला म्हणतात हे सुद्धा बघू. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का अपूर्णांक संख्या म्हणजे काय? कोण सांगते? बिनधास्त बोला, काय अडचण नाही. आता स्क्रीनवरच बघून सांगाल. जी संख्या पूर्ण नसते त्या संख्येला अपूर्णांक संख्या असे म्हणतात. जी संख्या पूर्ण नसते त्या संख्येला काय म्हणतात? अपूर्णांक संख्या म्हणतात. किंवा जी संख्या अपूर्ण असते त्या संख्येला सुद्धा अपूर्णांक संख्या असे म्हणतात. आता या ठिकाणी हे अपूर्णांक संख्यासाठी त्याच्या अगोदर आपल्याला पूर्ण संख्या सुद्धा बघावं लागेल. पूर्ण संख्या सांगा, पूर्ण संख्या म्हणजे काय? पूर्ण संख्या म्हणजे काय? ठीक आहे, पूर्ण संख्येची वैशिष्ट्ये सांगा मला. पूर्ण संख्या ज्या संख्येच्या छेदामध्ये एक असतो ना ती संख्या पूर्ण संख्या असते. ज्या संख्येच्या छेदामध्ये एक असतो ती संख्या पूर्ण संख्या असते. 3/1 ही पूर्ण संख्या आहे. त्याच्यानंतर 0 सुद्धा पूर्ण संख्या आहे. त्याच्यानंतर 5 घेतलं पूर्ण संख्या आहे. 5च्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. ज्या संख्येच्या छेदामध्ये 1 असतं ती संख्या पूर्ण संख्या असते. आणि सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? 0 आहे. पूर्ण संख्येची सुरुवातच 0 पासून होते. आणि 0च्या डावीकडं ह्या काय असतात? नैसर्गिक संख्या असतात. संख्या रेषेवर 0 पासून डावीकडे जसं जसं जाईल, उजवीकडं जसं जसं जाल तस तसं काय असतात? नैसर्गिक संख्या असतात. आणि डावीकडं ऋण संख्या असतात. लक्षात ठेवा, संख्या रेषेवर 0, त्याच्या उजवीकडे 1, 2, 3 ह्या काय असतात? धनसंख्या असतात, म्हणजेच नैसर्गिक संख्या असतात. आणि 0च्या डावीकडे ऋण संख्या असतात, हे ऋण संख्या. 0 पासून इकडे ज्या असतात ह्या पूर्ण संख्या असतात. आणि ज्या संख्या पूर्ण नसतात त्यांना काय म्हणतात? अपूर्णांक संख्या. आता याचं उदाहरण आपल्याला सांगते. उदाहरणार्थ बघा इकडे उदाहरण याचं अपूर्णांक संख्येचं उदाहरण. उदाहरणार्थ 1/2 ही अपूर्ण संख्या आहे. उदाहरणार्थ 3/4 हे सुद्धा अपूर्णांक संख्या आहे. -5/7 हे सुद्धा अपूर्णांक संख्या आहे. -3/5 हे सुद्धा अपूर्णांक संख्या आहे. त्याच्यानंतर 2.5 हे सुद्धा कसे अपूर्ण आहे. -1.7 हे सुद्धा अपूर्णांक संख्या आहे. त्याच्यानंतर 3.3/8 हे सुद्धा अपूर्णांक संख्या आहे. -4.7/11 हे सुद्धा अपूर्णांक संख्या आहे. ही संख्या अपूर्ण आहे, हे सुद्धा अपूर्ण आहे. या सर्व संख्या कशा आहेत? अपूर्णांक संख्या आहेत, म्हणून यांना अपूर्णांक संख्या असे म्हणतात. हे लक्षात ठेवा, लिहून घ्या. ज्या संख्या पूर्ण नसतात, ज्या संख्या पूर्ण नसतात त्यांना अपूर्णांक संख्या म्हणतात. ज्या संख्या पूर्ण नसतात त्यांना अपूर्णांक संख्या म्हणतात. त्याचे उदाहरण लिहून घ्या. खालची त्याच्या खालचे हे उदाहरण सुद्धा लिहून घ्या. अपूर्ण असणाऱ्या संख्येला अपूर्णांक संख्या म्हणतात. हे उदाहरण घ्या. 1/2 1 ला कमी आहे. 3/4 हे सुद्धा 1 ला कमी आहे. -5/7
आता या ठिकाणी अपूर्णांक संख्या धन संख्या सुद्धा असू शकतात, ऋण संख्या सुद्धा असू शकतात. घेतलं. आणि अपूर्णांक हा जो चॅप्टर आहे ना, हा एकदम बेसिक आहे. हे घटक अभ्यासल्याच्या नंतर पुढचे घटक सोडवण्यासाठी किंवा अभ्यासासाठी सोपे जातात. घेतलं घेऊन. त्याच्या पुढे अपूर्णांक संख्येचे प्रकार बघा. अपूर्णांक संख्येचे प्रकार. अपूर्णांक संख्येचे प्रकार. आता या अपूर्णांक संख्येचे प्रकार बघा किती. 3 प्रकार. पहिला व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक. दुसरा दशांश अपूर्णांक. दुसरा दशांश अपूर्णांक. आणि तिसरा पूर्णांक युक्त अपूर्णांक. सॉरी, आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक. हे अपूर्णांकाचे 3 प्रकार. आणि परीक्षेमध्ये व्यवहारी अपूर्णांकावर प्रश्न पडतात, दशांश अपूर्णांकावर पडतात, आवर्ती दशांश अपूर्णांकावर पडतात. साधारणतः अपूर्णांक हा घटक जवळपास सर्वच टॉपिकला टच करतो. गणितामध्ये असेल किंवा बुद्धिमत्तेमध्ये असेल. कमीत कमी या घटकावर कुठलाही पेपर काढून बघायचं. 3 ते 4 प्रश्न, 2 ते 3 किंवा 3 ते 4 प्रश्न आपल्याला दिसून येतात. अपूर्णांक या घटकाचे किती 3 ते 4 प्रश्न आपल्याला दिसून येतात. मग ते गणितामध्ये असतील किंवा बुद्धिमत्तेमध्ये असतील, कुठलाही पेपर काढून बघा. हे अपूर्णांकाचे प्रकार. त्याच्यामध्ये या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांक बघू. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय? जो अपूर्णांक अंश आणि छेद रूपामध्ये असतो. बघा, व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय? जो अपूर्णांक अंश व छेद रूपात असतो. अंश व छेद रूपात असतो. अंश व छेद रूपात असतो त्यास व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. अंश आणि छेद रूपात. लक्षात ठेवा, अंश हा वरचा असतो आणि छेद हे खालची संख्या असते. अंश हा वरचा, छेद हा खालचा असतो. वरचा अंश आणि खालचा काय असतो? छेद असतो. हे पण लक्षात ठेवायचं. वरच्याला काय म्हणायचं, खालच्याला काय म्हणायचं? वरी अंश असतो, खाली छेद असतो. म्हणजे जे अपूर्णांक अंश आणि छेद या रूपामध्ये असतात, उदाहरणार्थ 3/4, हे काय? व्यवहारी अपूर्णांक. त्याच्यानंतर 7/8 हा काय? व्यवहारी अपूर्णांक. अंश आणि छेद रूपामध्ये 2/3 -4/7 लिहून घ्या. अंश आणि छेद रूपातील जो अपूर्णांक असतो त्यास व्यवहारी अपूर्णांक म्हणतात. आणि या व्यवहारी अपूर्णांकामध्ये आपल्याला 5 प्रकार बघायचे. कशी? व्यवहारी अपूर्णांकामध्ये येतात पहिला अंशाधिक अपूर्णांक. दुसरा छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक. तिसरा
समच्छेद अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक, चौथा भिन्नछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक आणि शेवटचा पूर्णांक युक्त अपूर्णांक, पूर्णांक युक्त अपूर्णांक. हे व्यवहारी अपूर्णांकामध्ये हे अपूर्णांक आपल्याला माहिती पाहिजे. व अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं, छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं, व या अपूर्णांकावर कोणत्या प्रकारचे प्रश्न पडतात, समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक याच्यावर कोणते प्रश्न पडतात. तर याच्यामध्ये बघा हे दोन जे आहेत ना, समच्छेद आणि भिन्नछेद, हे दोन खूप महत्वाचे आहेत. कुठं पण येतात, कुठं पण आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करायची असेल, वजाबाकी करायची असेल तर समछेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक कामाला येतो. आणि अंशाधिक आणि छेदाधिकचं काम याच्यावर लहान मोठेपणा ठरवण्यासाठी व खालीलपैकी कोणता अपूर्णांक लहान आहे, कोणता अपूर्णांक मोठा आहे, किंवा खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणता येईल, उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणता येईल, म्हणजे या दोन्हीवर कोणता येतो, लहान व मोठेपणा ठरवायचा असेल. आणि त्याच्यानंतर चढत्या क्रमानं उतरत्या क्रमाने लावा, चढता क्रम उतरता क्रम, हे असे याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि समच्छेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक याचं महत्वाचं काय, अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी समच्छेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक हे कामाला येतात. किंवा त्या अपूर्णांकाचा छेद सारखा आहे का, वेगळा आहे का, याच्यावरून आपल्याला बेरीज वजाबाकी करावी लागते. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक ही व्यवहारी अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर केलं जातं. पूर्णांकयुक्तच व्यवहारीमध्ये रूपांतर करून आपल्याला पुढे सोडावं लागतं. कोणत्या अपूर्णांकावर कोणते क्वेश्चन पडतात ते सुद्धा माहित पाहिजे. किंवा तो अपूर्णांकाचा प्रकार किती महत्वाचा आहे. तर अपूर्णांकामध्ये तिन्ही प्रकार महत्वाचे आहेत, व्यवहारी पण आहे, दशांश पण आहे आणि आवृत्ती दशांश. आणि या तिन्हीमध्ये जर अवघड जर कोणता वाटतो तर आवृत्ती दशांश वाटतो, कारण त्याच्यावर जर क्वेश्चन आला तर बऱ्याच मुलांचा क्वेश्चन चुकतो, कारण की आपण त्या अपूर्णांकाच्या प्रकाराचे प्रश्न सोडत नाहीत. त्यातलं लिहून त्याच्यानंतर पुढे आता दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक नेमका कसा असतो किंवा नेमकं दशांश अपूर्णांक कसा, त्याचं रूप कसं असतं, तर लक्षात ठेवा. दशांश अपूर्णांक बघा, व्यवहारी अपूर्णांकाचे रूपांतर, व्यवहारी अपूर्णांकाचे रूपांतर दशांश अपूर्णांकात होते, दशांश अपूर्णांकात होते. जो व्यवहारी अपूर्णांक असतो ना त्याच कुठे दशांश मध्ये होतं. बघा हा अंश आहे, हा छेद आहे. छेदानं काय करावं लागतं, या अंशाला भाग घालावा लागतो. छेदानं अंशाला भाग घालावा लागतो. आणि भाग घातल्याच्या नंतर जेव्हा भाग पूर्ण जात नाही, भाग पूर्ण जात नसतो, तेव्हा त्याचे दशांश रूप होते, दशांश रूप होते. छेदाना अंशाला भाग घालायचा असते, जेव्हा भाग जात नसतो तेव्हा त्याचे दशांश रूप होते, जेव्हा भाग जात नाही तेव्हा. आता मग नेमकं हे रूपांतर होतं कसं ते पण महत्वाचं आहे. छेदानं काय करायचं असते, अंशाला काटायचं असतं. आता उदाहरण घेतलं सोपं, 13/2.
13ला काय करायचे 2 न भागायचे. आपल्याला माहिती आहे बेक बे बेसख 12 उरला किती 1. 2 न काय केलं 13ला भागलं 13 पर्यंत पाडा म्हणलं बेसख 12 उरला 1. आता 1ला 2 न भाग जातो का नाही जात उरला 1. 1ला 2 न भाग जात नाही तर इथं 6च्या पुढे दशांश घेतला. दशांश घेतल्यामुळं जी बाकी 1 राहिली होती त्या बाकीच्या पुढे 0 आला ते झाले 10 बे पंचे 10. तर 13ला जर 2 न भागलं तर किती आलं 6.5 म्हणजेच 6.5. त्याच्यानंतर आपण दुसरं घेतलं 3/4. आता या ठिकाणी 4 न 3ला भाग जात नाही. का जात नाही कारण 4 पेक्षा 3 कसा आहे लहान आहे. आता समजा भाग जर जात नसेल छेदाना अंशाला भाग जात नसेल तर इथं 0 घ्यायचं. इथं 0चा भाग बसला त्यामुळे इथं काय आलं 0.5. 3ला 4 न भाग जात नव्हता म्हणून 0 घेतलं मग इथं किती आलं 0.5. आता 4 न काटा 4 1 4 4 7 28. 7चा भाग बसला उरले किती 2 उरले. 2च्या पुढे 0 घेतला. आता इथं 2च्या पुढे 0 घेतला म्हणून परत इथं दशांश द्यायची गरज नाही. बाकी उरले 2. 2च्या पुढे 0 घेतला झाले 20. 4चा पाडा 20 पर्यंत 4×5 = 20. 3/4चं रूपांतर काय झालं 0.75. त्याच्यानंतर असं घेतलं 4/5 घेतलं. हे व्यवहारी अपूर्णांक आहे याचा आपण दशांश मध्ये रूप करतो. आता इथे बघा 5 न 4ला भाग जात नाही म्हणून 0 घेतला. काय आलं 0.5. भाग जात नसेल 0 घ्यायचा 0.5 आलं. आता 5चा पाडा म्हणा 5 1 5 5 8 40 तर किती आलं 0.8. छेदाना अंशाला भागल्याच्या नंतर जे रूप येतं ते रूप कोणतं असतं दशांश रूप असतं. हे लक्षात ठेवा घ्या. त्याच्यानंतर पुढे बघा आवृत्ती दशांश अपूर्णांक. व्यवहार बघितला दशांश बघितला आवृत्ती समोर पहा. आवृत्ती दशांश अपूर्णांक बघा व्यवहारी अपूर्णांकाचे आवृत्ती दशांश अपूर्णांकात रूपांतर होते. आता प्रश्न पडला असेल किंवा व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर दशांश मध्ये पण व्हायले आणि आवृत्तीमध्ये पण व्हायले. आज कसं व्हायले बघा ते दोन्ही पण दाखवतो तुम्हाला स्पष्ट करून. आता या ठिकाणी काय केलं 1/4 घेतलं आणि इकडे घेतलं 2/3 घेतलं. स्पष्ट करून दाखवतो. हे दोन्ही काय आहेत व्यवहारी अपूर्णांक आहेत. व्यवहारी अपूर्णांकाचं छेदानं अंशाला काटलं की दशांश मध्ये पण होतं आणि आवृत्ती दशांश मध्ये पण होतं. पहा समोर. आता 4 न 1ला भागायचे. 4 न 1ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग बसला. 4 न 1ला भाग जात नसेल तर 0 घेतला 0चा भाग बसला. 4 1 4 4 2 8 उरले 2. पुढे 0 घेतला झाले 20. 4×5 = 20. इथं भाग काय झाला पूर्ण भाग गेला. शेवटी 2 उरले होते झाले 20. 4×5 = 20. मग हे काय झालं दशांश अपूर्णांक. भाग पूर्ण गेला स्टॉप झालं. हा झाला दशांश अपूर्णांक. आता इकडे बघा छेदानं काय करायचं अंशाला भागायचे. 3 न 2ला भाग जात नाही. भाग जात नाही म्हणून 0 घेतला 0.5. 3चा पाडा म्हणा 20 पर्यंत 3 1 3 3 संग 18 उरले किती 2 झाले 20. 3 संग 18 उरले 2 झाले 20. परत 3 संग 18 उरले 2 झाले 20. 3 संग 18 उरले 2 झाले 20. हे काय व्हायले परत बाकी 2 राहिले परत 20 झाले परत 6चा भाग बसला. बाकी 2 उरली 20 झाले परत 6चा भाग म्हणजे पुन्हा काय व्हायले 6चा भाग चाललाय. जे 6ची इथे काय व्हायले आवृत्ती व्हायले. म्हणजेच आपलं फायनल उत्तर काय असेल 0.6च्या डोक्यावर 1 टिंब द्या किंवा
0.6च्या डोक्यावर आडवी रेषा. हा झाला आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये पुन्हा पुन्हा भाग जातो, बाकी तीच उरते, त्याच भागल्याच्यानंतर तीच संख्या येते. हा झाला आवर्ती दशांश अपूर्णांक आणि हा झाला दशांश अपूर्णांक. हा कोणता झाला? आवर्ती दशांश. म्हणजे भाग घातल्याच्या नंतर पुन्हा 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 तोच अंक येतो किंवा त्याच अंकाची रिपिटेशन होतं पुन्हा पुन्हा, तेव्हा तो काय असतो? आवर्ती दशांश अपूर्णांक. लिहून घ्या. दुसरं उदाहरण, 5/3 घेतलं. बघा 5/3, 3 1 3 उरले 2, दशांश दिला झाले 20, 3 संग 18 उरले 2 झाले 20, 3 संग 18 उरले 2 झाले 20, 3 संग 18 उरले 2 झाले 20. ह्या 6चे काय आले? पुन्हा पुन्हा आवृत्ती येत आहेत, मग काय आलं फायनल उत्तर? 1.6ची आवृत्ती. जी संख्या किंवा जो अंक पुन्हा पुन्हा येत आहे त्याची काय करायची? आवृत्ती घ्यायची. जे एक अंक असेल तर टिंब द्या, 2 अंक असतील तर आडवी रेष ओढायची. त्या अंकाच्या डोक्यावर आडवी रेष म्हणजे काय असते? आवृत्ती. व्यवहारी झालं, दशांश झालं, आवृत्ती झालं. त्याच्या पुढे आता बघा अंशाधिक अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांकामध्येच अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता या ठिकाणी अगोदर समजून घ्यायचं अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय. इथंच बघा अंश अधिक, अधिक म्हणजे काय? अधिक म्हणजे प्लस. इकडे आपल्या गणितात झालं अधिक म्हणजे मोठा. मला याच्यापेक्षा 8 गुण अधिक आहे, अधिक म्हणजे मोठा, जास्त. लक्षात ठेवा अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश, ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो, छेदापेक्षा मोठा असतो त्यास अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. छेदापेक्षा अंश मोठा असेल तर त्यास काय म्हणतात? अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. अंश म्हणजे वरची संख्या जर खालच्या संख्या मोठी असेल, खालच्यापेक्षा मोठी असेल तर तो अंशाधिक. उदाहरणार्थ 5/4, 7/5, 11/7. छेदापेक्षा अंश कसा पाहिजे? मोठा पाहिजे. अंश मोठा असेल तर अंशाधिक. 3/2. अंश मोठा असेल तर अंशाधिक. हे उदाहरण लिहून घ्या. छेदापेक्षा अंश मोठा आहे. ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा असतो त्यास अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 5/4, 7/5, 11/7 आणि 3/2. आता या ठिकाणी बघा आपल्याला असं एक उदाहरण दिलं. 1/2, 2/3, 3/4, 4/5. या अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? सर्वात मोठा विचारला किंवा सर्वात लहान विचारला तर कसं सोडवायचं? आता या ठिकाणी थोडंसं चेंज करतो. इथं ही छेदाधिक झाली, आपल्याला सर्व अंशाधिक घ्यायचे.
अंशाधिक आहेत ना, म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा पाहिजे. ह्याच्यामध्ये लहान आणि मोठा काढा म्हणून तर एक काम करायचं, उत्तर चुकत नाही, वेळ लागतो पण उत्तर चुकत नाही. छेदानं सरळ अंशाला भाग घालायचं. इथे उत्तर चुकत नाही, छेदाधिक असो अंशाधिक असो, छेदानं काय करायचं, अंशाला भागायचं. चला भागावर काय होतं बघा. 4 1 4, 4 1 4, उरला 1. दशांशाला 1च्या पुढे 0 आला, झाले 10. 4 2 8, उरले 2 झाले 20. 4 25, तर किती आलं, 1.25. आता काय करायचे, 3 न 4 ला बघायचे. 3 1 3, 3 1 3, उरले किती, उरले किती, 1 उरला, पुढे 0 आला, 1च्या पुढे 0 आला, झाले 10. 3 3 9, परत उरला 1, परत झाले 10. 3 3 9. काय करायचं, इथं दशांशच्या पुढे 2 आहे, इथं सुद्धा दशांशच्या पुढे 2च घ्यायचे. त्यानंतर इथं 2 1 2, उरला किती, 1. 1च्या पुढे 0 घेतला, झाले 10. 2 5 10. त्याच्यानंतर इथं 5 1 5, उरले किती, 1 उरला. दशांश दिल्यामुळे 1च्या पुढे 0 आला, झाले 10. 5 2 10. तर याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आला, सर्वात मोठा 1.5, जे 3/2 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. याला शॉर्टकट सांगतो बघा. 5/4, 4/3, 3/2, 6/5. पण हे शॉर्टकट एक्झाम मध्ये लक्षात राहते किंवा कन्फ्युज होतं कधी कधी. बघा, जर आपल्याला दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वच अपूर्णांक अंशाधिक असतील, बघा अपूर्णांक अंशाधिक असतील, तर अंश आणि छेद यांच्यामध्ये 1चा फरक असेल किंवा समान फरक असेल. फरक कसा पाहिजे, 1चा किंवा समान फरक असेल, तर ज्या अपूर्णांकाचे अंश आणि छेद सर्वात लहान तो सर्वात मोठा असतो. ज्या अपूर्णांकाचे अंश आणि छेद सर्वात लहान असतात तो अपूर्णांक मोठा असतो, आणि ज्या अपूर्णांकाचे अंश आणि छेद सर्वात मोठे असतात तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. सर्वात कसा असतो, लहान असतो. हे लक्षात ठेवा. अंशाधिक अपूर्णांकामध्ये वाटल्यास नोंद घ्या. अंशाधिक अपूर्णांकात दिलेल्या अंशाधिक अपूर्णांकाच्या अंश व छेद यांच्यात 1चा फरक किंवा समान फरक असल्यास 1चा फरक किंवा समान फरक असल्यास ज्या अपूर्णांकाचे अंश व छेद सर्वात लहान असतात तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. सर्वात मोठा असतो आणि ज्या अपूर्णांकाचे अंश व छेद सर्वात मोठे असतात तो अपूर्णांक
सर्वात लहान असतो. लक्षात ठेवा, तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. चला पुढील क्वेश्चन सोडवा. लहान मोठेपणा ठरवा. बारा छेद 7, 17/12, 9/4, 13/9. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहा. कोणता क्रम? चढता क्रम. चढत्या क्रमाने लिहा. चढत्या क्रमाने म्हणल्यास अगोदर कोणता येतो? सर्वात लहान. चढता क्रम. सांगा सर्वात लहान कोणता असेल याच्यामध्ये? कोणता असेल? बघा, अंशाधिक अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद यांच्यामध्ये फरक एकचा असेल किंवा समान फरक असेल. आता इथं फरक तर एकचा नाही, समान आहे का? बघा इथं किती आहे? 5चा फरक आहे. इथं 5चा फरक आहे. इथं 5चा फरक आहे. इथं या ठिकाणी 5चाच घ्या. समान फरक. फरक कसा आहे? समान आहे. तर ज्या अपूर्णांकाचे अंश आणि छेद सर्वात लहान असतील तो अपूर्णांक कसा असतो? सर्वात मोठा असतो. आणि ज्याचे अंश आणि छेद सर्वात मोठे असतात तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. म्हणजे सर्वात लहान कोणता आला? 17/12 हा 1 नंबर. 2 नंबरला कोणता येईल? 13/8. 3 नंबरला कोणता येईल? कोणता येईल? 12/7. आणि 4 नंबरला कोणता येईल? 9/4. बघा हा 4 नंबरला येईल. कोणता क्रम म्हणले? चढता क्रम म्हणलं. सर्वात लहान, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, सर्वात मोठा. सरळ द्यायचं, काहीच नाही, फक्त अंश बघायचे. ज्याचा अंश मोठा त्याच क्रमाने द्यायचे. 13 सर्वात मोठा, 17 17पेक्षा लहान, 17पेक्षा मोठा उलटे येतं 13, 12, 9. हे झाला चढता क्रम. त्याच्यानंतर दुसरा प्रकार बघा, छेदाधिक अपूर्णांक. अंशाधिक बघितलं, ज्याचा अंश मोठा छेदापेक्षा अंश मोठा असेल अंशाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक बघा, ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असतो, अंशापेक्षा मोठा असतो, अंशापेक्षा मोठा असतो, त्यास छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. छेदाधिक अपूर्णांक म्हणतात. अंश मोठा असेल तर अंशाधिक अपूर्णांक, छेद मोठा असेल तर छेदाधिक अपूर्णांक. उदाहरणार्थ 1/2, 2/5, 5/7, 3/11. छेद मोठा असेल तर छेदाधिक अपूर्णांक, अंश मोठा असेल तर अंशाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांकाचा लहान मोठेपणा म्हणलं. लहान मोठेपणा. छेदाधिक अपूर्णांकाचा लहान मोठेपणा.
छेदाधिक अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. बघा लिहून घ्या नियम. दिलेल्या छेदाधिक अपूर्णांकाच्या अंश व छेद यात एकचा फरक किंवा समान फरक असेल, एकचा फरक किंवा समान फरक असेल तर ज्या अपूर्णांकाचे अंश व छेद सर्वात लहान, ज्या अपूर्णांकाचे अंश व छेद सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात लहान असतो आणि ज्याचे अंश आणि छेद मोठे आणि ज्या अपूर्णांकाचे अंश व छेद सर्वात मोठे तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. छेदाधिक मध्ये अंश छेद लहान तो अपूर्णांक लहान, अंश छेद मोठे तो अपूर्णांक सर्वात मोठा. छेदाधिक आणि अंशाधिक हे एकमेकाच्या विरुद्धच एक उलट आहेत. ह्याचं उदाहरण बघा. 3/4, 2/3, 7/8, 8/9. सर्वात लहान अपूर्णांक कोणता म्हणले सांगा बरं. कोणता असेल सर्वात लहान? ज्या अपूर्णांकाचे अंश आणि छेद सर्वात लहान 2/3 सर्वात लहान आहे, हा कसा असेल? लहान. आणि ज्याचे अंश आणि छेद मोठे तो कसा असेल? मोठा. छेदाधिक मध्ये फक्त अंशामध्ये छेदामध्ये समान फरक पाहिजे किंवा एकचा फरक पाहिजे. इथं फरक एकचा आहे. सातछेद सारखं झालं का? दुसरं घेऊ मोठा 9/8. 8/9 घेऊ, हा मोठा. लक्षात ठेवायचं ज्याचे अंश आणि छेद मोठे तो सर्वात मोठा आणि ज्याचे अंश आणि छेद सर्वात लहान तो सर्वात लहान असतो. अंश आणि छेद लहान असतील तर लहान, अंश आणि छेद मोठे असतील तर तो मोठा असतो. हे लहान मोठेपणा. त्याच्यानंतर अपूर्णांकाचा पुढचा प्रकार समछेद अपूर्णांक. सम म्हणजे कसं? समान, सारखा. सम म्हणजे समान, सारखा. ज्या अपूर्णांकाचे छेद
समान किंवा सारखे असतात, समान किंवा सारखे असतात त्यांना समछेद अपूर्णांक म्हणतात, त्यांना समछेद अपूर्णांक म्हणतात। छेद जर समान असतील, सारखे असतील तर त्याला समछेद अपूर्णांक म्हणतात। उदाहरणार्थ 1/4 3/4 खाली छेद कसा आहे 4/4 कसा आहे समान आहे। दुसरं उदाहरण 3/11 4/11 2/11 ह्याचे पण छेद कसे समान आहे 11 11 11 11। छेद सारखे असतील तर त्याच काय म्हणतात समछेद अपूर्णांक। छेद जर सारखे नसतील तर तो भिन्न छेद अपूर्णांक। आता या ठिकाणी समछेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, समछेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी, बेरीज किंवा वजाबाकी जर करा म्हटलं तर लक्षात ठेवायचं ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्याची बेरीज वजाबाकी जर करा म्हणलं तर काय करायचं छेद तोच घ्यावा। छेद समान असेल तर छेद काय करायचा तोच घ्यायचा आणि वरी अंशाची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा। जे दोन अपूर्णांकामध्ये जे चिन्ह असेल ते चिन्ह छेद काय करायचा तोच घ्यायचे। समछेद अपूर्णांकाची बेरीज करा म्हटलं किंवा वजाबाकी करा म्हणलं तर काय करायचं छेद तोच घ्यायचा आणि अंशाची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा। उदाहरणामध्ये बघा 15/19 वजा 8/19 किंवा 3/7 अधिक 2/7 दिलं। आता या ठिकाणी बेरीज बघा वजाबाकी बघा। छेद कसा आहे सारखा आहे 19/19। छेद सारखा असेल तर तोच घ्यायचा 19 आणि अंशाची काय होईल वजाबाकी। 15 मधून 8 गेली किती उरली 7 तर 7/19। इकडे तसंच बेरीज छेद कसा आहे 7/7 समान आहे। छेद सारखा असेल तर तोच घ्यायचा आणि अंशाची बेरीज करायची 3 अधिक 2 किती आलं 5 तर किती आलं 5/7। समछेद अपूर्णांकाची बेरीज, समछेद अपूर्णांकाची वजाबाकी। पहा हे 4 उदाहरण बघा। समछेद अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल छेद तोच घ्यायचा। छेद 11 समान आहे। अंशाची बेरीज 3 अधिक 2 अधिक 5 बेरीज किती झाली 10/11। त्यानंतर खालचं पहा छेद कसा आहे 15 आहे समान। छेद 15 घेतला 5 अधिक 3 वजा 2 5 आणि 3 8 मधून 2 गेले 6/15। अपूर्णांकामध्ये बघा छेद आणि अंश जर कटत असतील तर काटायचं। 6 आणि 15 कितीने कटतात 3 ने कटतात। 3 1 3 3 2 6 3 5 15 तर किती आलं 2/5। कटत असेल तर काटायचं। त्यानंतर इकडे बघा 21 आहे। छेद 21 समान आहे। 21 अंशाची बेरीज 7 अधिक 2 अधिक 4 आणि मायनस किती 8। पहिल्या तिघाची बेरीज किती 7 आणि 2 9 9 4 13 13 मधून 8 गेली किती राहिली 5/21। आणि शेवटचं छेद 9 आहे आणि समान आहे तर 9 घेतलं। अंशाची काय होईल जिथं बेरीज आहे तिथं बेरीज करा, जिथं वजाबाकी आहे तिथं वजाबाकी करा। किती झालं 4 आणि 5 9 9 आणि 6 15 15 मधून 7 गेली किती राहिले 8 तर 8/21।
9. हे झालं समछेद अपूर्णांकाची बेरीज असेल वजाबाकी असेल. गुणाकार भागाकारामध्ये समछेद किंवा भिन्नछेद यांचं काही देणघेण नाही. त्याच्यानंतर पुढे भिन्नछेद अपूर्णांक घ्या. ज्या अपूर्णांकाचे छेद समान नसतात म्हणजेच वेगवेगळे असतात त्यांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात. भिन्नछेद अपूर्णांक म्हणतात. आता याच्यामध्ये या भिन्नछेद अपूर्णांकात उदाहरण बघितलं आपण 3/4 2/3. छेद कसे आहेत? वेगवेगळे आहेत. एकाचा छेद 3 आहे, एकाचा छेद 4 आहे. कसे आहेत? वेगवेगळे आहेत. किंवा दुसरं उदाहरण 1/2 1/4 2/5. यांचे छेद कसे आहेत? वेगवेगळे आहेत. छेद सारखे नसतील म्हणजेच वेगळे असतील तर तो भिन्नछेद अपूर्णांक असतो. आता भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी. जेव्हा किती 2 अपूर्णांक असतील, 2च अपूर्णांक असतील तेव्हा ही मेथड वापरायची. छेद समान नाहीत, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करा म्हणलं तर छेदाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार आणि अंशामध्ये तिरप्या गुणाकाराची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. बघा, भिन्नछेद अपूर्णांक 2 असतील तर काय करायचं? छेदाचा गुणाकार आणि अंशामध्ये तिरप्या गुणाकाराची बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकीचं असेल तर वजाबाकी करा. अपूर्णांक 2 जर 2 पेक्षा जर जास्त अपूर्णांक असतील तर छेदाचा लसावी काढावा लागतो. 2 पेक्षा जास्त अपूर्णांक असल्यास काय? छेदाचा लसावी. दोन पेक्षा जास्त अपूर्णांक असल्यास बेरीज व वजाबाकी किंवा बेरीज किंवा वजाबाकी. 2 पेक्षा जर जास्त अपूर्णांक असतील तर काय करायचं? खाली छेदाचा लसावी काढायचा. छेदांचा लसावी 2 पेक्षा जास्त 3 अपूर्णांक असतील, 4 असतील, 5 असतील, किती असो त्या सर्वांच्या छेदाचा काय करायचा? लसावी काढायचा. छेदांचा लसावी आणि अंशामध्ये छेदाला ज्या संख्येने गुणले आहे, छेदाला ज्या संख्येने गुणले आहे त्याच संख्येने अंशाला गुणून बेरीज असेल तर बेरीज करा,
वजाबाकी असेल तर वजाबाकी करा. 2 पेक्षा जास्त अपूर्णांक असल्यास लसावे म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. विभाज्य म्हणजे काय? आपण ज्या संख्येला भाग घालतो ते संख्या. लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. आता लसावी कसा काढायचा हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. तर लसावी म्हणजे बघा, दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी होय. दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी होय. लसावी शक्यतो दिलेल्या संख्येपैकी सर्वात मोठी संख्या असते किंवा सर्वात मोठ्या संख्येच्या पटीतील संख्या असते. हे 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. लसावी म्हणजे काय? दिलेल्या सर्व संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी होय. लसावी शक्यतो दिलेल्या संख्येपैकी सर्वात मोठी संख्या असते किंवा सर्वात मोठ्या संख्येच्या पटीतील संख्या असते. बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या आणि अपूर्णांक संख्या यांची बेरीज म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक होय. आता या ठिकाणी पहा, असं दिलं 3.5/8. आता या ठिकाणी 3 ही कशी संख्या आहे? पूर्ण संख्या आहे. आणि 5/8 कशी आहे? अपूर्णांक संख्या आहे. आणि या दोघांच्या मध्ये अधिकचं चिन्ह लपलेलं असतं. 3च्या आणि 5/8च्या या दोघांच्या मध्ये कोणतं अपूर्णांक चिन्ह लपलेलं असतं. तर याचं पुढं रूप होतं बघा. याचं पुढं रूप काय होतं? या 8 काय करायचं? 3 ला गुणायचं. छेदातल्या 8 खाली सांगतो 3.5/8. या 8 काय करायचं? 3 ला गुणायचं. किती आलं? 8 त्रिक 24 आलं. 24 आल्याच्या नंतर हे वरचे जे 5 आहेत या दोघांच्या मध्ये प्लसचं चिन्ह लपलेलं असतं. हे +5 करायचं. 8 त्रिक 24 आणि वरचे 5 किती झाले? 29/8. दुसरं उदाहरण 4.2/5 किती आलं?
5 चौक 20 आणि वरचे 2 प्लस करायचे. किती झाले? 4 पूर्ण किती झालं? 4 पंचे 20 आणि वरचे 2 22. 22/5. पूर्णांक युक्तचं व्यवहारीमध्ये रूपांतर केलं. त्याच्यानंतर आपल्याला असं दिलं 25/4 दिलं. हे व्यवहारी अपूर्णांक आहे. याचं पूर्णांक युक्त मध्ये करायचे. 4 न काय करा? 25 ला भागा. 4 1 4, 4 सख 24. उरला किती? 1. हा उरलेला एक डोक्यावर ठेवायचा. कोणाच्या? 4च्या. म्हणजेच 1/4. किती झाला बघा? 4 सख 24 वरचा 1 25. 25/4. तसंच आणखी 97/5. किती? 5 1 5. उरले किती? 4 उरले. झाले 47. 5 9 45. उरले किती? 2 उरले. हे उरलेले 2 5च्या डोक्यावर ठेवायचे. 2/5. म्हणजे व्यवहारीचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये होतं आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यवहारीमध्ये होतं.